मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला बघणार सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स। तर त्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार निफ्टी बँक इंडेक्स। तर निफ्टी बँक इंडेक्सचा आजचा फायनल क्लोज झाला 47,859 वरती आणि इंडेक्स इथे प्लसमध्ये बंद झालेला आहे, 105 पॉईंटने वरती बंद झालेला आहे। त्यानंतर निफ्टी आय टी जर बघितला तर निफ्टी आय टी पण प्लसमध्ये बंद झाला, 48 पॉईंटने वरती बंद झालेला आहे। त्यानंतर निफ्टी फार्मा इंडेक्स मायनस थोडा क्लोज झालेला आहे आजच्या दिवशी, म्हणजे मायनस 78 पॉईंटने इंडेक्स या ठिकाणी क्लोज झालेला आहे खाली। त्यानंतर निफ्टी ऑटो बघा, ऑटो पण आपल्याला वरती दिसला आजच्या दिवशी, ठीक आहे, म्हणजे ऑटोचे भरपूर स्टॉक होते असे आपल्याला वरती जाताना दिसले, 412 पॉईंटने इंडेक्स वरती होता। त्यानंतर निफ्टी फायनान्स हे आपल्याला फ्लॅट दिसला आजच्या दिवशी, म्हणजे पाहिजे तशी बाईंग नव्हती आज फायनान्समध्ये, समजलं। त्यानंतर निफ्टी FMCG हा इंडेक्स आजच्या दिवशी खाली क्लोज झालेला आहे मायनस 286 पॉईंटने, म्हणजे निफ्टी 50 इंडेक्सला सपोर्ट जो होता थोडासा निफ्टी बँकचा होता, निफ्टी आय टीचा पण होता आणि ऑटोचा पण थोडा सपोर्ट या ठिकाणी होता। आणि जो महत्त्वाचा स्टॉक होता रिलायन्समध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग होती, त्याचा पण चांगल्या प्रकारचा सपोर्ट आजच्या दिवशी निफ्टीला होता, ठीक आहे। त्यानंतर आपण निफ्टी 50मधील टॉप गेनर आणि टॉप लूजर बघूया। सुरुवातीला बघूया आपण निफ्टी 50मधील टॉप गेनर। तर टॉप गेनर जो होता आजच्या दिवशी अडानी एंटरप्राइजेस जवळजवळ 5.5% वरती क्लोज झालेला आहे। त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा तो पण 4% वरती बंद झालेला आहे। त्यानंतर हिरो मोटर कॉर्पोरेशन जर बघितलं आपण, हा स्टॉक पण 3.5% वरती होता। त्यानंतर ONGC याच्यामध्ये पण आपल्याला बाईंग बघायला मिळाली आजच्या दिवशी, 3% वरती होता। त्यानंतर LNT हा पण 2.5% वरती होता, म्हणजे ऑटोचे दोन स्टॉक आपल्याला इथे टॉप गेनरमध्ये दिसत आहे, एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा आणि दुसरा म्हणजे हिरो मोटर, ठीक आहे, हे दोन स्टॉक वरती होते। त्यानंतर आपण निफ्टी 50मधील टॉप लूजर बघूया। निफ्टी 50मधील टॉप लूजरमध्ये सुरुवातीला स्टॉक होता सिप्ला, तर 4% खाली क्लोज झालेला आहे स्टॉक। त्यानंतर TCS पण होता IT सेक्टरमध्ये स्टॉक, तर थोडासा निगेटिव्हमध्येच बंद झालेला आहे, जवळजवळ 1.25% खाली बंद झालेला आहे। त्यानंतर टाटा कन्झ्युमर बघा, हा पण थोडासा निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। नेस्ले इंडिया हा पण निगेटिव्हमध्ये, FMCGचा स्टॉक आहे नेस्ले इंडिया। त्यानंतर ॲक्सिस बँक, तर ॲक्सिस बँकमध्ये पण आजच्या दिवशी आपल्याला थोडी सेलिंग बघायला मिळाली, जास्त नाही थोडी सेलिंग आहे। तर हे होते निफ्टी 50मधील टॉप लूजर। आता आपण निफ्टी 50 इंडेक्सचं ॲनालिसिस करू। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,217 वरती, 22,217 वरती आजच्या दिवशी या ठिकाणी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि कालच्या दिवशी आपण काय म्हटलं होतं की इथे एक बुलिश प्राइस रिजेक्शन आपल्याला येताना दिसते, म्हणजे हा जो सपोर्ट होता 21,850 वरती, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला निफ्टी बाउन्स घ्यायची, तर इथेच आपल्याला एक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला, सपोर्टला असं फॉर्मेशन झालेलं होतं, या ठिकाणी शार्प सेलिंग झाली। त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला असं फॉर्मेशन बघायला मिळालं, पण हे केव्हा व्हॅलिड असतं, जेव्हा इथे फॉलोअप बाईंग येत असते, म्हणजे याच्यानंतर बनणारी कॅन्डल आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह बघायला मिळते ना, तेव्हा आपण म्हणतो की हां, इथून थोडासा रिव्हर्सल मिळू शकतो आपल्याला, आणि त्याचं फॉर्मेशन आपल्याला बघायला पण मिळालं। म्हणजे आपण म्हटलं होतं बघा कालच्या ॲनालिसिसमध्ये की 22,120ची लेवल आपल्यासाठी असणार एक रेजिस्टन्स, तर त्या रेजिस्टन्सवरती मार्केटला क्लोज द्यावा लागेल, ठीक आहे। आजचा क्लोज पण वरतीच आलेला आहे। जसं प्रत्येक वेळेला काय व्हायचं, इथे डेली कॅन्डलमध्ये तुम्हाला दिसणार की मार्केट आपल्या लोला ब्रेक करत चालायचं, पण आजच्या दिवशी काय झालं, मार्केटने आपल्या हायला ब्रेक केलेलं आहे। ही जी प्रिव्हियस कॅन्डल असते ना, या प्रिव्हियस कॅन्डलच्या हायला ब्रेक करून तिथे क्लोज दिलेलं आहे, म्हणजे तर असं बनलेलं स्ट्रक्चर जे असतं नेहमीच चांगलं असतं, लक्षात घ्यायचं आहे। मग आता इथे फॉलोअप बाईंग जर आली तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, पुन्हा 22,500च्या लेवल पण इथे गाठू शकतं मार्केट, जो हा एक रेजिस्टन्स इथे, तर ह्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं। इथे कंटिन्युअसली बाईंग येत गेली तर इंडेक्स नक्कीच वरती जाऊ शकतो। आता तुम्ही म्हणणार की ही कॅन्डल बनली म्हणजे उद्या पण इथे पण 300-400 पॉईंटची रॅली येणार, यायला 400-500 पॉईंटची पण येऊ शकते, सांगता येत नाही। पण मार्केटचं एक बिहेव असतो मित्रांनो, ते कंटिन्युअसली वरती कधी जाणार नाही। तुम्हाला उद्याच्या दिवशी असं पण होऊ शकतं की थोडीशी सेलिंग बघायला मिळेल, म्हणजे थोडंसं मार्केट 50-60 पॉईंट निगेटिव्हमध्ये क्लोज होऊ शकतं, असं पण होऊ शकतं, म्हणजे या रेजिस्टन्स लेवलपर्यंत, आणि पुन्हा इथून एक बाईंग पण येऊ शकते अशा प्रकारची, पुन्हा मार्केट वरती जाणार अशा प्रकारे। कंटिन्युअसली मार्केट बुलिश कॅन्डल बनवत जात नसतं वरती, एखाद्या दिवशी प्रॉफिट बुकिंग येणार मार्केटमध्ये, थोडं मार्केट खाली पण येणार, पुन्हा त्याच्यामध्ये बाईंग येणार आणि नंतर वरती जाणार, ठीक आहे। मार्केटसाठी मोठा हर्डल जो असेल, आता हे आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय चार्ट, तर मोठा हर्डल जो असणार तो म्हणजे 22,500चा एक सायकोलॉजिकल लेवल, ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करेल। काही लेवल असतात ते आपण 5 मिनिटांमध्ये बघतच असतो की इंट्राडेमध्ये प्राईसची ॲक्टिव्हिटी कशी होते, त्या ठिकाणी पण आपण काही लेवल बघत असतो, पण या ठिकाणी प्राईसचं जे स्ट्रक्चर बघतोय आपण ते 1 डे टाईम फ्रेममध्ये बघतोय, एका दिवसाची कॅन्डल 1 डेमध्ये, तर हे चांगलं स्ट्रक्चर आहे।
इथे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. इथे सेलिंग जरी झाली तर हा एक सपोर्टच असणार आहे अजून पण 21,850चा. जोपर्यंत मार्केट याच्या खाली जाऊन क्लोज देत नाही तोपर्यंत आपण म्हणणार नाही की मार्केट आपलं निगेटिव्ह होतं आहे. बहुतेक जण घाबरतात बघा इथे की मार्केटने आता सपोर्ट ब्रेक केलेला आहे, मार्केट झालं शॉर्ट, आपली निफ्टी येणार 20,000पर्यंत. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती ऐकत असतात तर तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण इथे प्राइस ॲक्शन काय होते ना चार्टवरती ती बघायची, त्यानुसार काम करायचं. असं नाही की दुसरी व्यक्ती सांगते निफ्टी 20,000वरती येणार आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही पूर्ण सेल करून टाकतात. तसं करायचंच नाही आहे. चार्टवरती काय प्राइस ॲक्शन होते ना ती बघत चला तुम्ही. शेवटी मार्केट सुप्रीम, आपण त्याचा 100% अंदाज लावू शकत नाही, ठीक आहे ना. मार्केट अचानक निगेटिव्ह होऊ शकतं 300-400 पॉईंटनी ओव्हरनाईटमध्ये, म्हणजे सकाळी गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं, सांगता येत नाही. पण ही जी प्राइस ॲक्शन बनते ना चार्टवरती ती आपल्याला ओळखायची असते. त्यानंतर आपण आता 5 मिनिटांमध्ये काही महत्त्वाचे लेवल बघू निफ्टी 50 इंडेक्समध्ये. तर सकाळच्या वेळेला मार्केट काय झालं होतं, फ्लॅट ओपन झालं होतं. तुम्ही पण सर्वांनी बघितलं, आपण लाईव्हवरती होतो आणि मार्केटमध्ये ताबडतोब आपल्याला एक ब्रेकआउटची कॅन्डल बघायला मिळाली. म्हणजे 22,154चा जो रेजिस्टन्स होता ना तो मार्केटने इथे ब्रेक केलेला होता. थोडं साईडवेज झालेलं होतं. तुम्हाला चार्टवरती ही प्राइस ॲक्शन ताबडतोब समजली पाहिजे की हा एक रेजिस्टन्स इथे बनलेला होता. हा एक रेजिस्टन्स आपण लेवल त्याच ठेवत असतो, तुम्ही बघत असतात. खाली हा एक सपोर्ट होता, हा एक सपोर्ट एरिया होता. मार्केटने इथे वेळ घालवला होता बघा. त्यानंतर एक मोठी कॅन्डल पण इथे बनवली, मार्केट खाली आलं पण इथेच सपोर्ट घेतला मार्केटने. बरोबर 22,075वरती मार्केटने काय घेतलेला होता, एक सपोर्ट घेतलेला होता. म्हणजे अगोदर पण इथे ब्रेकआउट दिला होता बघा, इथे कॅन्डलला शॅडो बनली आणि आपण इथे अंदाज लावला होता की जर हा रेजिस्टन्स ब्रेक झाला आणि प्राइसचा स्ट्रक्चर पण तसंच बनतंय, जर इथून मार्केट वरती गेलं तर रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये असतो. अशा ठिकाणी आपण ट्रेड पण घेऊ शकतो. मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्डनुसार काम करायचं असतं. इंट्राडेमध्ये हे जे मार्केट असतं ना इथे आपण रिस्क रिवॉर्डनुसारच काम केलं पाहिजे. बहुतेक जण ते करत नाही, कारण की डे ट्रेडिंग आपण जेव्हा करत असतो ना मार्केटमध्ये अप साईड डाऊन साईड मूव्ह येत असतात. आपण बघायचं आहे तिथे माझा स्टॉपलॉस किती असणार, मी किती टार्गेट घेणार हे बघायचं असतं तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर मार्केटने मग हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला होता. कंटिन्युअसली मार्केट आपल्याला इथून वरती जाताना दिसलं, म्हणजे कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत मार्केट इथून वरती जात होतं. वरती गेलं, पुन्हा रेजिस्टन्स सपोर्ट बनला, कंटिन्युअसली अशी प्राइस ॲक्शन बनवत मार्केट वरती गेलेलं होतं. कंटिन्युअसली तुम्हाला समजेल की अप ट्रेंडमध्ये मार्केट होतं इथे पूर्णपणे. आणि आपण म्हटलं होतं की 22,200 पर्यंत जायला पाहिजे मार्केटने. तर चांगले लेवल पण आपल्याला इथे निफ्टीमध्ये मिळाल्या. 22,200 पण क्रॉस केलेला होता मार्केटने. आणि आजचा हाय जर बघितला मार्केटचा तर तो होता 22,270च्या आसपास. 22,270 आजचा हाय होता निफ्टीचा. बघा मार्केट 821वरती होतं, त्या लेवलपासून पुन्हा रिकवर झालं. तर ह्या गोष्टी बघत चाला तुम्ही. मार्केटमध्ये ताबडतोब पॅनिक व्हायचं नसतं. बहुतेक जण पॅनिक होतात, पॅनिक होऊन फायदा नाही आहे. तर अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही, ठीक आहे. मार्केट कंटिन्युअसली मग टॉप लेवलपासून थोडी सेलिंग पण झाली मार्केटमध्ये आणि मार्केट खाली आलेलं होतं. ज्या लेवलवरती बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात झाली त्या लेवल मी इथे काय केलेलं आहे, मॅच केलेले आहे. तुम्हाला परफेक्ट दिसेल बघा. इथे एक रेजिस्टन्स रिजेक्शन येतं आहे, प्राईसचा ब्रेकआउट, पुन्हा हा रेजिस्टन्स नंतर सपोर्ट बनतं आहे, प्राईस वरती जाते कंटिन्युअसली. आणि टॉप लेवलपासून जेव्हा पुन्हा एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनत येते मार्केट पुन्हा याच ठिकाणी येतं आणि सपोर्ट घेतं आहे. म्हणजे 22,200 हा आपल्यासाठी काय झाला, एक सपोर्ट आता इथे या इंट्राडेच्या लेवल आपण 5 मिनिटांमध्ये बघतोय. मार्केट इथे काय घेतं आहे, सपोर्ट घेतं आहे. मग आता मार्केट वरती केव्हा जाणार, मार्केटसाठी येणारे हर्डल कोणते असणार, तर मार्केटसाठी या ठिकाणी हर्डल असणार 22,250चा. कारण की इथे जेव्हा याने ब्रेकआउट दिला होता, या लेवलचा मार्केटने जेव्हा ब्रेकआउट दिला तिथं मार्केट सस्टेन नाही झालं, तर हीच लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स असेल. समजा मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि 22,250चा रेजिस्टन्स ब्रेक करून इथे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत वरती गेलं तर हे कंटिन्युएशन होऊ शकतं. हे काय होऊ शकतं, ट्रेंड कंटिन्युएशन होऊ शकतं. हे समजेल बघा तुम्हाला चार्टवरती. ही जी पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी मार्केटमध्ये व्हायची याचं कंटिन्युएशन होणार इथून. पण त्यासाठी मार्केटला 22,250वरती काय सस्टेन व्हावं लागणार, इथं थांबावं लागणार आहे. तेव्हा मग मार्केट इथून वरती जाणार. मार्केटसाठी येणारे हडल कोणते असतील वरती, 22,300 हा वरचा काय असणार, एक रेजिस्टन्स असणार. हे 5 मिनिटांमध्ये आपण ॲनालिसिस करतोय. 22,300चा काय असणार, एक रेजिस्टन्स. त्यानंतरचा रेजिस्टन्स कोणता, 22,360च्या आसपास. म्हणजे 22,300 हा पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 22,360 हा असणार दुसरा रेजिस्टन्स. मार्केट मग इथून कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं किंवा थोडंसं पॉझिटिव्ह पण ओपन होतं आहे. म्हणजे गॅप अप पण ओपन जर झालं तर तिथे मार्केट थांबायला पाहिजे ह्या रेजिस्टन्स लेवलवरती. जसं इथे ब्रेकआउट झाला फेल, मार्केट इथून खाली आलं, तशाच प्रकारे इथे थांबायला पाहिजे. मग
थोडा जरी डीप दिला सुरुवातीला काय होतं, एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनत असते अशी, पण त्याच कॅन्डलला नंतर बनते शॅडो. इथे शॅडो बनून जाते. बहुतेक वेळेला तुम्ही बघतात बघा, अशा प्रकारची शॅडो कॅन्डलला बनते आणि मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जात असतं. हे कंटिन्युएशन होत असतं प्राईसचं. प्राईस काय करणार, प्रिव्हियस डेच्या हायला ब्रेक करणार. म्हणजे आजच्या दिवशी मार्केटने हा एक हाय बनवला आहे, त्याला ब्रेक करून पुन्हा वरती जाणार. म्हणजे काय, हे पॉझिटिव्ह साईन असतं मार्केटसाठी. समजलं? या गोष्टी लक्षात ठेवायचं. मार्केट वीक केव्हा होणार, पुन्हा जर मार्केटने 22,200चा सपोर्ट ब्रेक केला. एक सपोर्ट लेवल दिसते तुम्हाला, या सपोर्टला जर मार्केटने ब्रेक केलं, फ्लॅट ओपन झालं, याच्या खाली मग थोडंसं मार्केट वीक होऊ शकतं. म्हणजे जे स्ट्रक्चर तुम्ही बघताय ना, इंट्राडेमध्ये तुम्ही बघितलेलं असेल हे स्ट्रक्चर, हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन, हे ते आपल्याला ब्रेक होताना दिसू शकतं. हे फॉर्मेशन आपल्याला ब्रेक होताना दिसू शकतं. फ्लॅट ओपन होणार, मार्केटने इथं जर कंटिन्युएशन केलं, मग इंट्राडेमध्ये थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं. मग खाली येणारे सपोर्ट कोणते असणार, 22,154, जो पहिला रेजिस्टन्स होता, लक्षात घ्या, जो पहिला रेजिस्टन्स होता तो नंतर या ठिकाणी बनेल सपोर्ट. तो पण जर सपोर्ट ब्रेक झाला तर त्यानंतरचा सपोर्ट म्हणजे 22,075 इथपर्यंत मार्केट पोहोचू शकतं. जसं वरती गेलेलं आहे मार्केट हे, तसं खाली पण येऊ शकतं निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवतं. सेम ॲक्टिव्हिटी इथं होत असते, फक्त तुम्हाला काय प्राईजला ओळखायचं आहे, कशा पद्धतीने खाली येते. हे जे वरती गेलेले मार्केट हे काय करतंय, हायला ब्रेक करत नव्हते इथे, बरोबर आहे. आता त्याचं जर कंटिन्युएशन जर झालं तर ही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनत येणार खाली. मग इथे आपण बाय साईडला जायचं नसतं, कारण की ट्रेंड निगेटिव्ह आहे. हा ट्रेंड चालू असतो डाऊन ट्रेंड. मग या ठिकाणी आपण इंट्राडेमध्ये सेल साईडच्या संधी शोधल्या पाहिजे, म्हणजे पुट साईडच्या. समजलं ना? हा एक झोन नक्की लक्षातच ठेवायचा आहे तुम्ही. ही जी लेवल मी ड्रॉ केलेली बघा, हिला मी एक्सटेंड करतो या ठिकाणी अशा प्रकारे. ही लेवल आपल्यासाठी नंतर पण सपोर्टचं काम करणारच उद्यासाठी. जर मार्केट आलं या लेवलपर्यंत तर इथे ते सपोर्ट घेऊ शकतं. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये. त्यानंतर आपण बँक निफ्टी इंडेक्सचं पण ॲनालिसिस करू. तर बँक निफ्टी इंडेक्सचा क्लोज जो आला आहे 47,859 वरती, 47,859 वरती बँक निफ्टी इंडेक्सचा फायनल क्लोज आलेला आहे. कालच्या क्लोजिंगपेक्षा आजची क्लोजिंग थोडी वरती आली. ठीक आहे, थोडा पॉईंटचा डिफरन्स आहे, फक्त जास्त नाही आहे. आपण असं म्हणू शकत नाही की स्ट्रॉंग बाईंग इथे बँक निफ्टीमध्ये आली, नाही, तसं झालेलं नाही आहे. ठीक आहे, पण थोडं प्लसमध्येच बंद झालेलं आहे. आता इथे कंटिन्युएशन होतं का बघायचं आपल्याला. झालं मग इथे रेजिस्टन्स असणार 48,237चा. हा एक रेजिस्टन्स असेल. हा जो लो दिसतोय तुम्हाला, हा ब्रेक व्हायला नको, म्हणजे 47,200च्या आसपास ही लेवल असणार आहे. हा लो इथे ब्रेक व्हायला नको, इथेच मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं. कारण की आत्तापर्यंत जे पण प्राईसचं स्ट्रक्चर बनतं आहे त्यानुसार जर बघितलं ना, प्रिव्हियस लो ब्रेक होत नाही आहे बँक निफ्टीचे पण. हे जर ब्रेक व्हायला सुरुवात जर झाली तर मग हे निगेटिव्ह प्रायजेक्शन इथे काय बनणार, निगेटिव्ह प्रायजेक्शन. म्हणजे एक प्रकारची कशी, एक शार्प सिलिंग झाली, थोडा बाउन्स घेतला आणि मार्केट पुन्हा शॉर्ट झालं अशा प्रकारचं. मग खाली सपोर्ट 46,400चा, जे कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. आपण दोघांचं ॲनालिसिस करत जाऊ. काही महत्त्वाचे लेवल निफ्टीच्या पण आणि बँक निफ्टीच्या पण त्या 5 मिनिटांमध्ये पण आपण बघत जाणार. समजलं? आपण जाऊया 5 मिनिटांमध्ये. तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण तुम्हाला लेवल ह्याच दिसणार येते जे आपण काल ड्रॉ केलेले होते. आणि तुम्हाला मी जे झोन सांगितले होते की खाली 47,668 हा एक सपोर्ट असणार, वरती 47,872 एक रेजिस्टन्स, त्यानंतर 48,000चा एक रेजिस्टन्स. या लेवल मी तुम्हाला काल पण सांगितले होत्या, तर त्याच लेवल असणार आहे. तसं बघायला गेलं तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पाहिजे तसा मोमेंटम नव्हता. इथे तुम्हाला चार्टवर जी प्रायजेक्शन बनली ना त्यावरून लक्षात येणार आहे. ही कॅन्डल ओपन झाली, ही 9:15 वाजताची कॅन्डल होती. त्यानंतर वरून पुन्हा एक निगेटिव्ह कॅन्डल बनली जी सपोर्टपर्यंत आली. इथे तिने बाउन्स घेतला आणि त्यानंतर जर बघितलं तर त्याच रेंजमध्ये मार्केट होतं पूर्णपणे. म्हणजे बँक निफ्टी बरोबर त्याच लेवलमध्ये होती, बँक निफ्टी त्याच रेंजमध्ये होती, म्हणजे एका कॅन्डलच्या रेंजमध्ये. मोमेंटम अजिबात नव्हता. बहुतेक जण बँक निफ्टीमध्ये करत असतात ट्रेडिंग. जास्तीत जास्त संख्या जी असते ना ऑप्शन ट्रेडिंगवाल्यांची ती बँक निफ्टी इंडेक्समध्ये असते आणि सर्वात जास्त लॉस करणाऱ्यांची संख्या पण बँक निफ्टी इंडेक्समध्येच असते जास्त. आता सांगा, इंडेक्स एवढा स्लो झालेला होता आजच्या दिवशी, किती जणांनी प्रॉफिट केलेलं असणार या ठिकाणी? नाही, अजिबात नाही. मार्केट जेव्हा असं स्लो होत असताना थिटा डिके होणार. जे प्रीमियम तुम्ही बाय केलेलं असतं त्याच्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू ती डिके होणार आणि तुम्हाला इथे लॉस होणार अशा मार्केटमध्ये. जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ते मार्केट एकदम छोट्याशा रेंजमध्ये ट्रेड करत होतं. हे बघा तुम्हाला दिसेल एकदम छोटी रेंज होती. काय बनणार इथे प्रॉफिट? मोमेंटम पाहिजे. बँक निफ्टी इंडेक्स फक्त 100 पॉईंटने वरती क्लोज देतो, याचा अर्थ काय? मोमेंटम नाही. ही एकच कॅन्डल आहे फक्त, ही जी प्लसमध्ये दिसते ना हीच येते. ह्या ठिकाणी लेवल त्याच असणार. 48,000चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार, सायकोलॉजिकल लेवल आहे ती. ह्या ठिकाणी काय रेजिस्टन्सचं काम करू शकते. इंट्राडेमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हटला 47,668 हा एक काय असेल स्ट्रॉंग सपोर्ट.
आणि हा एक झोन जर तुम्ही बघितला 47,800चा, हा पण इंट्राडेसाठी एक सपोर्टचं काम करेल. 47,800 ही एक लेवल असणार आहे की जिथे प्राईसची ॲक्टिव्हिटी झालेली होती. इथे मार्केट थोडंसं असं एकाच रेंजमध्ये थांबलेलं होतं. इथे दिसेल बघा तुम्हाला. मी थोडं चांगल्या पद्धतीने ड्रॉ करतो म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला लेवल कशा फाइंड आउट करायचे असतात. ज्या ठिकाणी बाहेर सेलरची जास्त प्रमाणात ॲक्टिव्हिटी झाली इथे दिसेल तुम्हाला की मार्केट इथं जास्त वेळ ट्रेड करत होतं. ही लेवल मग आपल्यासाठी महत्त्वाची असणार उद्या की इथं फ्लॅट ओपन झालं, समजा दिला ब्रेकडाऊन इथे, तर मार्केट कुठपर्यंत पोहोचणार या सपोर्टपर्यंत, किंवा वरचा एक रेजिस्टन्स आहे, एक सायकोलॉजिकल लेवल आहे 48,000ची, ती जर पार झाली इथे तर मार्केट थोडंसं वरती पण जाऊ शकतं. मग कारण की 48,000 लेवल म्हटली की लक्षातच ठेवा तुम्ही त्या ठिकाणी असणार कॉल रायटर. हा एक कॉल रायटरचा झोन असणार, म्हणजेच मार्केटमध्ये मंदी करणारे असतात ते, ही मंदी करणारे असतात. मार्केट काही इझिली त्या लेवलला पार करत नसतं. तिथं प्राईसचं थोडं रिजेक्शन येणार, बघायचं आहे तिथे, बघायचं असतं मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी होते, त्यानुसार मार्केटमध्ये आपण लॉंग जायचं असतं. नाहीतर मार्केट आजच्या दिवशी पूर्णपणे आपल्याला एका रेंजमध्येच दिसतंय परफेक्ट. अशा मार्केटमध्ये पैसा बनत नसतो आणि कोणी जाण्याचा प्रयत्न पण करायला नको अशा मार्केटमध्ये. इथे ऑप्शन रायटर पैसा बनवतात, या ठिकाणी बनवतात पैसा ऑप्शन रायटर, म्हणजे ऑप्शनला सेल करून या ठिकाणी पैसा बनवला जात असतो. ऑप्शन बायर लॉसमध्ये असतात इथे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करत असता स्टॉप लॉस नक्की लावायचा असतो. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. मनात स्टॉप लॉस पकडण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट सुप्रीम असतं. एक कॅन्डलमध्ये तुम्हाला ते वरती जाताना दिसेल, दुसऱ्या कॅन्डलमध्ये ते 400 पॉईंटने खाली येताना दिसेल. सांगताच येत नाही मार्केटमध्ये काय होईल. कोणी म्हणत असेल ना की सुरुवातीची कॅन्डल इथे बुलिश बनली 5 मिनिटांची की आपण मार्केटमध्ये लॉंग गेलं पाहिजे. काही जण तर पहिल्या कॅन्डलमध्येच कॉल बाय करून बसतात, पण दुसरी कॅन्डल 300 पॉईंटने खाली येते. त्यात जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर काय होणार, मोठे लॉसेस होणार. त्यामुळे तुम्ही स्टॉप लॉस नक्की लावायचा असतो. तर दोन्ही इंडायसेसमध्ये तुम्हाला आता लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.